मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये 12 वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। ही चिमुकली घरात एकटी होती आणि तेव्हा आरोपींनी तिला उचलून नेलं। या चिमुकलीला घरातून उचलून नेऊन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला अशी बाब आता उघड झाली आहे। 5 नराधम आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत। जमाल, आफ्ताब, महफूज, हसन, जाफर अशी या 5 नराधम आरोपींची नावं आहेत। अल्पवयीन मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तिची विचारपूस केली तेव्हा तिनं सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती दिली। अत्यंत धक्कादायक बाब मुंबईमध्ये घडलेली आहे। मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये अवघी 12 वर्षाची चिमुकली आहे जी घरात एकटी आहे असं बघून 5 आरोपींनी तिला घरातून उचलून नेलं आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केले। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। धनंजय, हे असं घाणेरडं आणि अत्यंत अपाशवी असं कृत्य करणारे हे जे 5 नराधम आहेत त्यांच्या संदर्भात आता पोलिसांनी नेमकी काय कारवाई यापुढे केलेली आहे आणि संबंधित मुलीच्या कुटुंबियांचं काय म्हणणं या सगळ्या संदर्भात त्यांनी काही मागणी केलेली आहे का सरकारकडे? रिद्धी, खरं तर मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात घडलेली ही घटना माणुसकीलाच काळिमा फासणारी घटना आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणात आता पोलिसांनी 5 आरोपींना अटक केलेली आहे आणि हे आरोपी जे आहेत ते एसी मेकॅनिक असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। अल्पवयीन मुलगी दादर रेल्वे स्थानकात फिरत असताना स्थानकात संशय आला आणि तिची विचारपूस केली त्यावेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं तिने सांगितलं आणि ही सगळी तत्काळ माहिती मिळताच पोलिसांनी जोगेश्वरी पोलीस स्टेशनशी संपर्क केला आणि तरुणीचं अपहरण झालं असल्याची तक्रार असल्याचं सांगितलं आणि यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला आणि या सगळ्या संदर्भात आता पॉस्को कायदा अंतर्गत कलमाची वाढ करून 5ही नराधमांना अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्याचा आता पुढील तपास सुरू आहे आणि कठोर शिक्षा ही या आरोपींना व्हावी अशी मागणी आता कुटुंबाकडून सुद्धा होताना पाहायला मिळते। रिद्धी, धनंजय, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।